वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 24 आपण आज पाहणार आहोत। यापूर्वी 23 व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो। संपूर्ण सिलेबस आपण कव्हर केलेला आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकतात। कारण 2013 ते 2025 च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात विचारले गेलेले आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण अनालायसिस करून आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे। तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। पहिला जे प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत। ताण तणाव ही विकासाच्या कोणत्या अवस्थेची वैशिष्ट्ये आहे? बेसिक प्रश्न आहे मित्रांनो, कारण काही प्रश्न तुम्हाला खूप सोपे प्रश्न सुद्धा देखील परीक्षेमध्ये विचारले जातात। तर हे बघा, ताण तणाव ही कोणत्या अवस्थेची वैशिष्ट्ये आहे? तर कुमार अवस्था आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की स्वादुपिंड ग्रंथीतून खालीलपैकी कोणता स्त्रवतो? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आता हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे इन्सुलिन आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल सर आपला बरोबर उत्तर राहणार आहे। स्पष्टीकरण सुद्धा या प्रश्न संदर्भात दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात की या ग्रंथीतून इन्सुलिन हा संप्रेरक स्त्रवतो। इन्सुलिनचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण ठेवणे। चला पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की बुद्धिमत्तेची अनेक घटक उपपत्ती मांडून तिचा विस्तार डॅश डॅश यांनी केला। तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न असा आहे की बुद्धिमत्तेची अनेक घटक उपपत्ती कोणी मांडली? 4 ऑप्शन्स दिलेले आहे, थॉटसन, थॉर्नडाईक, स्पियरमॅन किंवा बीने। तर हे बघा, अनेक घटक उपपत्ती थॉटसन यांनी मांडली आहे, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 4। आता चौथा जे प्रश्न आहे स्टेटमेंट टाइप प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे 2 विधाने किंवा 2 ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे। प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की कॉटलने बुद्धिमत्तेचे कोणत्या 2 भागात वर्गीकरण केले आहे? तर हे बघा मित्रांनो, कॉटेलने बुद्धिमत्तेचे 2 भागात वर्गीकरण केलेले आहे। ते 2 भाग कोणते? तर हे बघा, प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे पर्याय 1 बरोबर असणार आहे, प्रवाही बुद्धिमत्ता, आणि स्फटिकरूप बुद्धिमत्ता म्हणजे ऑप्शन 4। ऑप्शन 1 आणि 4 या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। तर ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे सर आपलं योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण बेसिक प्रश्न सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहे मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। व्यक्तिमत्वाची समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उपपत्ती कोणी मांडली? आन्सर कीमध्ये फ्राईड दिलेला होता, परंतु या प्रश्नाचा जे अचूक उत्तर राहणार आहे मित्रांनो, जे बरोबर उत्तर असणार आहे स्प्रेंगर असणार आहे, कारण व्यक्तिमत्वाची समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उपपत्ती स्प्रेंगर यांनी मांडलेली आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 6। 6वा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची सौंदर्य अभिरुची रसग्रहण क्षमता विकसित करणे हे उद्दिष्टे भाषेच्या कोणत्या पाठासाठी वापरतात? सीटेटमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न पॅडागॉजी संदर्भात विचारले जातात। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, गद्यपाठ, पद्यपाठ, सर्जनात्मक पाठ किंवा व्याकरण पाठ। तर हे बघा, सौंदर्य अभिरुची व रसग्रहण क्षमता पद्यपाठ मध्ये विकसित केली जाते, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय
ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न आहे की हे बघा 7वा प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाषेचे प्रत्यक्ष कार्य संबोध निर्मिती, शाब्दिक व प्रतिकात्मक संकल्पनाचा विकास आणि तार्किक विचारांना सुरुवात हे विकासाचे टप्पे डॅश डॅश यांनी मांडले. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. तुम्हाला डायरेक्ट अशाच प्रकारचे नवीन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जीन पियाजे, जोरम ब्रुनर, कोहलबर्ग आणि गिलफर्ड अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जोरम ब्रुनर आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. सर पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे की जोरम ब्रुनर यांनी बौद्धात्मक विकासाची उपपत्ती मांडताना मानवी विचार आणि संकल्पना निर्मितीच्या प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यांच्या मते मूल आपल्या स्वभावतलाच्या जगाचे ज्ञान 3 टप्प्याद्वारे अंमलबजावणी किंवा कृती प्रतिकात्मक आणि चिन्हांकन म्हणजे शाब्दिक मिळवते. भाषेचे प्रत्यक्ष कार्य संबोध निर्मिती, शाब्दिक व प्रतिकात्मक संकल्पनाचा विकास आणि तार्किक विचारांना सुरुवात हे सर्व टप्पे जोरम ब्रुनर यांच्या सिद्धांताशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न आहे की सामाजिकीकरण म्हणजे काय. तर हे बघा मित्रांनो, असे लॉजिकली प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. सामाजिकीकरण म्हणजे काय, तर हे बघा समाजाबरोबर समायोजन साधने म्हणजे सामाजिकीकरण होय. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल सर आपलं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की चिंतन प्रक्रियेतील खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वपूर्ण बाब कोणती. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. परीक्षेत वारंवार विचारले जाणारे हे प्रश्न आहे. तर हे बघा चिंतन प्रक्रियेतील सर्वात कमी महत्त्वपूर्ण बाब कोणती. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर्क, सामान्यीकरण, समस्या किंवा स्मरण. तर हे बघा स्मरण जे असणार आहे मित्रांनो सर्वात कमी महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल आपलं राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. कारण की चिंतन ही एक उच्च दर्जाची सक्रिय व संज्ञात्मक मानसिक प्रक्रिया आहे. चिंतनामध्ये मुख्यत्वे नवीन माहितीचे विश्लेषण करणे, निर्णय घेणे आणि निष्कर्ष काढणे समाविष्ट असते. स्मरण हे भूतकाळातील साठवलेली माहिती किंवा डेटा पुन्हा आठवण्याचे काम करते, म्हणजे ज्याला आपण रिकॉल असे म्हणतो. स्मरण चिंतनाला सहाय्यक ठरू शकते, परंतु तर्क लावणे किंवा समस्या सोडवणे इतके ते या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी नसते. त्यामुळे दिलेल्या पर्यायापैकी ते सर्वात कमी महत्त्वपूर्ण मानले जाते. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. सर प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की बाल विकास ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे. आता हे बघा मित्रांनो, बाल विकास ही कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि पर्याय जे 2 असेल सातत्यपूर्ण गतिशील प्रक्रिया आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न बघा मित्रांनो. मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. प्रश्न आहे की कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो, कल्पनाशक्ती संदर्भात या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे. ऑप्शन 1 आहे की चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. बरोबर आहे. म्हणजे जे पहिले विधान आहे ते बरोबर आहे. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. ऑप्शन 2 सुद्धा बरोबर असणार आहे. नवीन शब्दाची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. ऑप्शन 3 सुद्धा या ठिकाणी बरोबर राहणार आहे. परंतु ऑप्शन जे 4 दिलेला आहे की
स्वेर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात या ठिकाणी चुकीचे असणार आहे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे की डोळ्यासमोर जडती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसतो. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, कारण डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सवय व परिचितता, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टीभ्रम किंवा पूर्व अनुभव. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे तर विशिष्ट भौतिक परिस्थिती आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 सर 13वा प्रश्न काय दिलेला आहे. 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा मित्रांनो, संवेदना आणि अवबोध फिक्स प्रश्न आहे. म्हणजे परीक्षेमध्ये 100% तुम्हाला संबोध व अवबोध व संवेदना संदर्भात प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय आहे की विधानापैकी कोणते विधान योग्य नाही. तर हे बघा, संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. म्हणजे पहिले जे विधान आहे ते बरोबर आहे. ज्या क्षणी संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध म्हणतात. ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे समोर सुरू होतो हे सहजपणे सांगता येत नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, ऑप्शन जे 3 आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे की सहजपणे सांगता येतो, चुकीचं असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, ऑप्शन 3. आणि ऑप्शन 4 आहे की संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत. ऑप्शन 4 सुद्धा बरोबर दिलेला आहे, परंतु पर्याय जे 3 आहे ते चुकीचं आहे. याचे कारण काय बघून घ्या की संवेदना आणि अवबोध या मानसिक प्रक्रिया अत्यंत वेगाने आणि एकमेकात मिसळून घडतात. ओके, या मानसिक प्रक्रिया अत्यंत वेगाने एकमेकात मिसळून घडतात. बाह्य उद्दीपनाची जाणीव, संवेदना होणे आणि त्याला अर्थ प्राप्त होणे म्हणजे अवबोध. या दोन्ही गोष्टी इतक्या जलद होतात की त्यांच्यामधील नेमकी सीमारेषा किंवा संवेदनाचा शेवट आणि अवबोधाची सुरुवात सहजपणे वेगळी करून सांगता येत नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे की खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न तशाच प्रकारचा आहे, फक्त टॉपिक या ठिकाणी चेंज झालेला आहे. प्रश्न आहे की स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे. 4 विधाने दिलेली आहे आणि बरोबर विधान कोणते. तर हे बघा, डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत की प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कूट उकलण्यास सहाय्यक ठरणारे विधान कोणते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर बघा, व्यक्ती निर्णय घेताना विचारपेक्षा भावनेला महत्त्व देतो. आता या ठिकाणी प्रश्न काय आहे की अध्ययनाची कूट उकलण्यास सहाय्यक ठरणारे विधान कोणते. तर डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करणे म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. मित्रांनो, डिफिकल्टी लेवल पाहून म्हणजे परीक्षाचे जे स्वरूप आहे मित्रांनो आणि परीक्षेची जे काठिण्य पातळी आहे ते लक्षात ठेवून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. पेपर 1 साठी 5 विषयाची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. म्हणजे 50 प्रश्नपत्रिका आपण पेपर 1 साठी तयार केलेली आहे आणि 40 प्रश्नपत्रिका पेपर 2 साठी. वेगवेगळी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित या 5 विषयाची प्रश्नपत्रिका पेपर 1 साठी. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल विथ आन्सर की. म्हणजे सेपरेट उत्तर सूची प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण टाकलेली आहे आणि प्राइस फक्त 499 आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे 28 जून 2026 साठी
तशाच प्रकारचे प्रश्न क्वालिटी क्वेश्चन बेस्ट क्वेश्चन आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहे. पेपर 2 साठी सुद्धा तुम्ही पाहू शकतात की हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र विषयासाठी एकूण 40 प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाणार मित्रांनो. आणि प्राईस फक्त आपण 399 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, समजा की तुम्ही हे TETचीच प्रश्नपत्रिका आहे, फक्त आपण भाग करून वेगवेगळी करून आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मित्रांनो. कारण आपल्याला अभ्यासासाठी ते म्हणजे एक फॅसिलिटी प्रदान करते. आता जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 ची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिजे, तर फक्त 699 मध्ये तुम्हाला ही 90 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो विथ आन्सर की. आणि जर हे केल्यावर तुम्ही परीक्षेला गेले मित्रांनो तर 100% तुमचा निकाल लागणार आहे. परीक्षेला 33 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी बेस्ट सराव प्रॅक्टिस ही असणार आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. बेस्ट क्वालिटी क्वेश्चन आहे मित्रांनो आणि डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअप मध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर फक्त पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो. 2 मिनिटात तुम्हाला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सर. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे की बालमानसशास्त्राशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. अशा प्रकारे सोपा प्रश्न आहे. तर हे बघा, बालक हे ज्ञानाची निर्मिती करू शकते. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की बालकाच्या नैतिक विकासात कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, पालक व शिक्षकांचा आदर व सन्मान, बालकाने योग्य अयोग्य फरक जाणून योग्य वर्तन करणे, सामाजिक मूल्य व मानदंडांचे पालन करणे आणि बालकाचे समाजविरोधी वर्तन यात समावेश होत नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे की बुद्धिमापन कसोट्या वेळखाऊ असतात. म्हणजे डॅश डॅश बुद्धिमापन कसोटी ही वेळखाऊ आहे. तर बघा, सामूहिक कसोटी, वैयक्तिक कसोटी, कृती कसोटी किंवा अभाषिक कसोटी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. लॉजिकली प्रश्न आहे मित्रांनो. वैयक्तिक कसोटी ही वेळखाऊ कसोटी आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे, व्याख्या दिलेली आहे. हे बघा, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे. तर बघा, 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे नॉर्मन एल मन, LN. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक बरोबर 19 झाला ना. ओके, प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की समस्याचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. ओके, याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे विचार प्रक्रियेसंदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात, हे बाब लागू पडत नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे क्वालिटी टॉप 20 क्वेश्चन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की अपडेट नोट्स अवेलेबल आहे. फक्त 3च विषयाचे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र. 399 रुपये प्राईस आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो. क्वालिटी नोट्स आहे, शॉर्ट्स आहे. म्हणजे जास्त तुम्हाला वाचन करायची आवश्यकता नाही, कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे अभ्यासक्रम आहे, जशा प्रकारे प्रश्नपत्रिका विचारली जाते मित्रांनो, त्या हिशोबाने आपण हे नोट्स तयार केलेलं आहे. आणि 33 दिवस परीक्षेला बाकी आहे. म्हणजे 100% तुम्ही हे नोट्स म्हणजे सिलेबस पूर्ण करू शकतात हे नोट्स वाचून, कारण शॉर्ट नोट्स आहे. आणि टॉपिक बाय टॉपिक आपण या ठिकाणी हे नोट्समध्ये टॉपिक ॲड केलेला आहे मित्रांनो. तर 100% तुम्हाला याचा फायदा परीक्षेला मिळणार आहे आणि थेट डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर 399 मध्ये 3 विषयाचे नोट्स मिळणार आहे, हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र. पेपर 1 आणि पेपर 2 साठी मित्रांनो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.